4B याच्यात काय लिहिलंय? द अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन ऑफ 2018 इज नॉट ऑन रेकॉर्ड ऑफ द कमिशन. हे मला इलेक्शन कमिशननी स्पष्टपणे सांगितलंय. आता वारंवार असा उल्लेख केला जातो, ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणजे माझ्याकडे सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनच्या अनुसार इलेक्शन कमिशन कडे जे रेकॉर्डवरती आहे तेवढंच ग्राह्य धरण्याचे अधिकार होते. माझ्याकडे स्वतःहून या संदर्भातला इतर निर्णय घ्यायचा अधिकार नव्हता. जे इलेक्शन कमिशन कडे होतं ते ग्राह्य धरण्यासाठी मला सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यानंतर वारंवार हे सांगितलं जात आहे की आम्ही पक्षाचं संविधान हे इलेक्शन कमिशन कडे सबमिट केल्याचा पुरावा अध्यक्षांना दिलेला. ते कसं संपूर्णपणे खोटं आहे हे पण मला आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं. सर्वप्रथम त्यांनी 2013च्या घटना दुरुस्तीचा उल्लेख केला. मला वाटतं काही व्हिडिओजही दाखवले. 2013 मध्ये जेव्हा मी शिवसेनेत होतो त्यावेळेला त्या मीटिंगसाठी उपस्थित होतो वगैरे. आता तो कुठचा नेमका व्हिडिओ आहे काय आहे हे काय मी शहानिशा केलेली नाहीये. परंतु राहुल नार्वेकर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिलेलं संविधान वर शिक्कामोर्तब करायचे अधिकार नाहीयेत. आणि मी जरी शिक्कामोर्तब केला तेव्हा तर ते काय ग्राह्य आणि योग्य आहे तर अर्थ तो ठरत नाही. आणि नंबर 2, ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये. ते पत्रही मी तुम्हाला वाचून दाखवतो जे शिवसेनेने इलेक्शन कमिशनला दिलं असं ते म्हणतात आणि त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे असं ते म्हणतात. त्या पत्रात काय उल्लेख केलाय बघा. द स्पीकर मस्ट कन्सिडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टी as well as any other rules and regulations which specify the structure of the leadership of the party. If the rival groups submit 2 or more versions of the party constitution, the speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival factions emerge. I repeat, the speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival factions emerged. In other words, the speaker must consider the version of the party constitution which was submitted to ECI with the consent of both factions. म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की दोघांमध्ये जर संविधानाविषयी वाद असेल तर इलेक्शन कमिशन कडे जे रेकग्नाइज्ड कॉन्स्टिट्यूशन असेल तुम्ही केवळ त्याचाच आधार घ्या. त्यानंतर मी इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं. मी 7 जून 2023 ला प्रिन्सिपल सेक्रेटरी मार्फत इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं आणि त्याच्यात मी असा उल्लेख केलाय ऍज पर द डायरेक्शन म्हणजे स्पीकरनी जे डायरेक्शन दिले आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरीला. आय एम टू इन्फॉर्म यू दॅट द ऑनरेबल स्पीकर महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली has received some disqualification petitions under the 10th schedule of the Constitution of India against some members of Maharashtra Legislative Assembly. Honorable Speaker has desired to have following documents which may be useful while deciding the said petitions. 1. Certified copy of the party constitution / memorandum / rules and regulations which known as such or by any other name of Shiv Sena political party which have been submitted to Election Commission of India and stand effective as on 21st June 2022.